सध्याच्या स्वार्थी आणि स्पर्धात्मक जगात जिथे प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला आहे, तिथे सोलापुरातील एका रिक्षाचालकानं प्रामाणिकतेचं अनोखं उदाहरण समाजासमोर सादर केलं आहे. नंदू बेनसिंग चव्हाण या रिक्षाचालकानं एका प्रवाशाने न विसरलेल्या जवळपास 1 लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे पोलिसांच्या ताब्यात दिली. घटना अशी घडली की नंदू चव्हाण हे नेहमीप्रमाणे आपली MH13 CT 2384 क्रमांकाची रिक्षा घेऊन भाड्याच्या शोधात सैफुल चौक परिसरात होते. सायंकाळी एका महिलेनं त्यांची रिक्षा सैफुल चौक ते माणिक चौकपर्यंत भाड्याने घेतली. प्रवासी महिला माणिक चौक येथे उतरली. काही वेळानं पुढील प्रवासासाठी रिक्षा साफ करत असताना मागच्या सीटवर एक पिशवी सापडली. पिशवी उघडून पाहिल्यानंतर त्यात काही वस्तूंसह सोन्याची अंगठी होती. चव्हाण यांनी प्रामाणिकपणे अंगठी परत देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महिला प्रवाशाचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यांनी तत्काळ आपल्या रिक्षा मालक वकील अहमद बागवान यांना घटनेची माहिती दिली. बागवान यांनी दक्षिण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. अखेर नंदू चव्हाण आणि वकील बागवान यांनी अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली. प्रामाणिकपणामुळे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या हस्ते नंदू चव्हाण यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान नंदू चव्हाण यांचा हा प्रामाणिकपणा सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.